मूर्तिजापूर शहरातून मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. 14 वर्षीय पीडित मुलगी ही शिक्षणासाठी आपल्या काकांकडे भंडारा येथे राहत होती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ती आपल्या आई वडिलांकडे मूर्तिजापूर येथे आली होती आणि या दरम्यान काही कामानिमित्त ती रेल्वे स्थानक परिसरात गेली असता जितेश पद्याकर हेंड राहणार बर्डे प्लॉट अंजनगाव रोड नाका अकोट या 14 वर्षीय इसमाने तिच्याशी ओळख वाढवत मी तुला चांगली नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. आरोपीने पीडितेला फूस लावून अकोट येथे नेले आणि तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी जितेश हेंड याला जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने यापूर्वी देखील काही मुलींना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत आहे आणि विशेष म्हणजे आरोपी स्वतः अपंग असल्याचा फायदा घेत मुलींचा विश्वास संपादन करत असल्याची बाबही तपासात उघड झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या मूर्तिजापूर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत आणि अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि या दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. प्रतिनिधी श्याम वाळेसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. अल्पवयीन बालिका तिच्या घरून निघून गेली याबाबत आम्हाला 22 तारखेला तक्रार प्राप्त झाली. भंडारा जिल्ह्यातून 0 FIR प्राप्त झाली. त्यानुसार आम्ही तो गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या तपासामध्ये ती 14 वर्षाची जी बालिका आहे ती कुठं गेली, कोणत्या मार्गाने गेली याबाबत आम्ही काही तांत्रिक तपास केला. त्या तपासाच्या आधारे त्या बालिकेचा आम्ही शोध घेतला आणि आम्हाला ती बालिका 24/5/2026ला मिळून आली. त्या बालिकेला ज्यावेळेस आम्ही तिचे वैद्यकीय उपचार केले आणि वैद्यकीय उपचार केल्यानंतर आमच्या महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत तिच्याकडे चौकशी केली की दरम्यानच्या कालावधीमध्ये कुठं गेली, काय गेली. तर तिच्याकडून ह्या गोष्टी आम्हाला समजून आल्या की एक अनोळखी इसम आहे की तो तिला नोकरी लावतो, काम लावतो असं म्हणून तो तिला मूर्तिजापूरमधून अकोलातून अकोट या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिनं 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत एक ठिकाणी ठेवलं आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. आता या अनोळखी व्यक्तीचा तपास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मग ती ज्या मार्गानं गेली, रेल्वे स्टेशन असतील, बसस्टँड असतील अशा ठिकाणचे आम्ही CCTV फुटेज कलेक्ट केले. CCTV फुटेजच्या माध्यमातून आम्ही तो आरोपी जो आहे त्याचा आम्ही शोध घेतला आणि त्या तपासामध्ये तो आरोपी आम्हाला काल अकोटचे जे पोलीस निरीक्षक आहेत आणि त्यांची जी टीम आहे अकोट ग्रामीणची यांच्या मदतीनं, तिथल्या स्थानिकांच्या मदतीनं त्या आरोपीला काल रोजी आम्ही अटक केलेली आहे आणि दिनांक 29/5/26पर्यंत तो पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे. काय नाव काय असेल त्या आरोपीचं जितेश पद्माकर हेंड असं नाव असून तो यापूर्वी त्याच्यावर अशाच प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत. सर, एकंदरीत असं बोललं जात आहे की हा जो आरोपी आहे हा अशाच प्रवृत्तीचा आहे आणि मुलीला विकण्याच्या दृष्टिकोनातून तो असा प्रकार करत होता म्हणून. गुन्ह्याचा सध्या प्राथमिक तपास सुरू आहे. या आरोपीवर यापूर्वीसुद्धा महिलांच्या बाबतचे 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र अजून इतर काही गोष्टी आपण जो विचारतात त्याप्रमाणे असं काय आमच्या तपासात आढळून आलं नाही. मात्र अजून तो पोलीस कोठडीत आहे, तपास सुरू आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.